अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। महाराजांचा प्रकट दिन आता लवकरच येणार आहे। प्रकट दिन निमित्ताने आपण सगळे स्वामी भक्त सेवा करत असतो। तर अशी सगळ्यात उच्च कोटीची महाराजांची सेवा म्हणजे लिखित नामजप सेवा। तर लिखित नामजप सेवा माझ्या बऱ्याच स्वामी भक्तांनी सुरू केलेली असेल। आपल्याला प्रकट दिन निमित्तापर्यंत प्रकट दिनच्या पर्यंत आपल्याला महाराजांच्या चरणांची 1.25 लाख लिखित नामजप ही सेवा रुजू करायची आहे। तर बऱ्याच स्वामी भक्तांची सेवा चालू असेल। स्वामी भक्तांच्या ती सेवा चालू असताना बऱ्याच स्वामी भक्तांना सुंदर अनुभव पण आलेले असतील। तर काही जणांनी समजा चालू केली नसेल, नवीन सेवेकरी असतील, तर त्यांनी प्रकट दिन निमित्ताने आपल्याला 21 दिवसांची लिखित नामजप सेवा आपल्याला करायची आहे। तुम्ही तुमच्या इच्छेने 1 रजिस्टर किंवा 2 रजिस्टर जेवढी तुमची असेल तेवढी आपल्याला महाराजांच्या चरणी प्रकट दिन निमित्ताने रुजू करायची आहे। तुम्ही लिखित नामजप करू शकतात आणि लिखित नामजपामध्ये किंवा त्या सेवेमध्ये खूप छान असा अनुभव सगळ्या स्वामी भक्तांना येत असतो। तर तुम्हाला नियम किंवा सेवा कशा करायची ते सांगणार आहे। त्याचे नियम काय, सेवा कशी करावी, कधी करावी आणि कोणत्या वेळेस करायची ते सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर लिखित नामजप आपण ज्या दिवसापासून सुरू करणार आहे, तुम्ही आतापासून ज्या दिवसापर्यंत तुम्ही माझा हा व्हिडिओ बघणार आहे त्या दिवसापासून तुम्ही नक्कीच लिखित नामजप नक्कीच सुरू करा। पण 28 तारखेपासून तर 20 तारखेपर्यंत म्हणजे 28 फेब्रुवारी ते 20 मार्चपर्यंत आपल्याला प्रकट दिन, 20 मार्चला प्रकट दिन आहे, त्या दिवसापर्यंत आपल्याला लिखित नामजप ही 21 दिवसांची सेवा करायची आहे। ज्यावेळेस आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो त्या संकल्प सेवेला आपण बांधील असतो। संकल्प तुमचा कोणताही असू शकतो। समजा मी माझ्या आरोग्यासाठी किंवा माझ्या सगळ्या घरातील लोक सुख शांतीने राहावं ह्यासाठी माझा संकल्प असू शकतो। संकल्प जेव्हा घेतो तेव्हा आपलं पूर्ण नाव म्हणायचं असतं, गोत्र बोलायचं असतं आणि तुमचा संकल्प तुम्ही कोणत्या अडचणीसाठी करताय ते म्हणायचं आणि आपल्याला संकल्प हा सोडायचा असतो। एका तामणात तुम्ही पाणी संकल्प करून सोडायचा आहे। महाराजांना मुजरा करायचा आणि समजा तुमच्याजवळ महाराजांचं केंद्र, मठ किंवा मंदिर असेल तर तुम्ही मंदिरात जाऊन नारळ आणि खडी साखर ठेवून मुजरा करून, म्हणजे तुम्ही ज्या दिवसापासून सेवा चालू करणार त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला ही सेवा करायची। समजा तुम्ही आता उद्या गुरुवार आहे तर आज तुम्ही संध्याकाळी जाऊन तुम्ही महाराजांच्या केंद्रात किंवा मठात जाऊन खडी साखर आणि नारळाचा आपल्याला महाराजांना एक देऊन आणि नैवेद्य म्हणजे आपण म्हणतो ना की द्यायचा आहे आपल्याला, एक महाराजांना सांगून आणि आपण मुजरा करून आणि आपल्याला त्या सेवेला दुसऱ्या दिवसापासून आपल्याला ती सेवा सुरू करायची आहे। ही सेवा तुम्ही उद्यापासूनही करू शकता। तुम्हाला वाटेल तर तुम्ही जेव्हा माझा व्हिडिओ बघणार त्या दिवसापासून तुम्ही सुरू करा। पण 21 दिवस हे 28 फेब्रुवारी तर 20 मार्चपर्यंत हा 21 दिवसांचा कालावधी होणार आहे। म्हणून तुम्ही लिखित नामजप नक्कीच आवर्जून करा। महाराज नेहमी म्हणायचे की जो माझा नामाचं नामस्मरण करतो मी त्याला आयुष्यभर जपत असतो। ही सगळ्यात उच्च कोटीची महाराजांची सेवा आहे। तर लिखित नामजप कसा करायचा मी तुम्हाला आता सांगते की लिखित नामजप हा आपल्याला एक तुम्ही वही आणायची आहे। वही आता मार्केटमध्ये ते श्री स्वामी समर्थांच्या केंद्रांच्या ज्या ठिकाणी तुम्हाला आध्यात्मिक असेल त्या ठिकाणी तुम्हाला ते महाराजांच्या याच्यात केंद्रात, मठात ज्या ठिकाणी आध्यात्मिक असतात त्या ठिकाणी तुम्हाला त्यांचं महाराजांच्या याचं रजिस्टर, दिंडोरी प्रणित यांचं भेटून जाईल। पण तुमच्याजवळ तर नसेल तर तुम्ही काय करायचं, एक तुम्ही रजिस्टर घ्यायचं आहे किंवा वही घ्यायची। वहीमध्ये तुम्ही 2 कॉलम करायचे आहेत किंवा तुम्ही 3, तुमचं आता अक्षरावरती ते राहणार आहे, तुम्ही 3 कॉलम करा किंवा 2 मध्ये एका पेजवरती 2 कॉलम करायचे आहेत आणि ह्या साईडला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आपल्याला ते लिहायचं आहे। तुम्ही 1 पेज लिहा, 2 पेज लिहा, 3 पेज लिहा, तुम्ही तुमच्या इच्छेने लिहू शकतात आणि तुम्ही महाराजांच्या प्रकट दिनपर्यंत तुम्ही एक पूर्ण रजिस्टर किंवा 2 किंवा 500 म्हणजे मी आता 500 मंत्र तुमचे जप करणारे, 1000 तुम्हाला जेवढे इच्छा होईल तेवढे, पण मिनिमम तुम्ही 1.25 लाखापर्यंत प्रकट दिनपर्यंत ही सेवा गुरुमौलींच्या आदेशानुसार आलेली होती। म्हणून आपल्याला 1.25 लाख श्री स्वामी समर्थ हे रुजू करायचे आहेत। म्हणून तुम्हाला शक्य असेल तुम्ही तितकं लिहा किंवा तुम्ही तर म्हणणार की मी आज 108 लिहेल
किंवा मग 500 लिहेल श्री स्वामी समर्थ, तुम्ही काउंट करूनही लिहू शकतात किंवा मग फक्त एक पेजही लिहू शकतात, ती तुमची इच्छा. मग नंतर 1000ही लिहू शकतात. मिनिमम चांगला तुम्ही 108, 501 आणि नंतर 1000 असे तुम्ही लिहू शकतात काउंट करून. नाही काउंट करून तर तुम्ही एक एकही लिहू शकतात, म्हणजे फक्त एक पेजही लिहू शकतात. हे तुम्हाला समजलं असेल तर त्याच्यानंतर तुम्ही रेड पेनानेच लिहा. बॉल पेन जो असतो त्या बॉल पेनाने आपल्याला रेड पेनाने लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा आपला संकल्पयुक्त सेवा असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सुतक असेल, विटाळ असेल किंवा काही तुम्हाला घरामध्ये अडचणी असतील तर त्यावेळेस तुम्ही हे नामजप लिहू शकत नाही, पण आपण ज्यावेळेस आमच्याकडे तर लिहत नाही, तुम्हाला तर लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकतात, पण आमच्याकडे लिहत नाही. सुतक असतं तर कोणत्या ग्रंथांना, त्या वहीला आपण त्याच्यात लिहत असतो. त्या ग्रंथांना नंतर जे काही देवाचं असतं त्यांना आपण हात वगैरे ह्या गोष्टी करत नसतो, म्हणून तुम्ही आवर्जून ह्या गोष्टीही पाळा. नंतर तुम्ही ऐकू शकता श्री स्वामी समर्थ, श्रवण आपण करू शकतो, पण आपल्याला कोणत्याही गोष्टींचा ज्या ठिकाणी आपण संकल्प केलेला असतो त्या ठिकाणी आपण सुतकमध्ये, विटाळमध्ये मासिक धर्म आलेला असेल, ह्या गोष्टींमध्ये आपण ग्रंथांना किंवा ज्या ठिकाणी आपण कोणत्या सेवा करतो त्या ठिकाणी हात लावत नसतो किंवा जात नसतो. म्हणून तुम्ही हा एक नियम नक्कीच आवर्जून पाळा. त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यू ही 21 दिवसांची आपण सेवा करणार आहोत. म्हणून तुम्ही ह्या सेवा करताना सकाळीच लवकर उठून आंघोळ करून आणि खाली एक आंघोळ केल्यानंतरच तुम्ही लिहायला बसणार आहे. तुम्ही कोणत्याही वेळेस लिहा, पण आपली आंघोळ झालेली पाहिजे. समजा तुम्ही तर संध्याकाळी जर तुम्ही करत असणार तर तुम्ही हातपाय धुवून स्वच्छ होऊन स्वतः मग आपण आसन टाकून आसनावरती बसून ती सेवा आपल्याला करायची आहे. तुम्ही महाराजांच्या फोटोसमोर बसून सेवा करू शकतात, नाहीतर तुम्ही ज्या ठिकाणी बसणार त्या ठिकाणी तुम्ही आसन नक्कीच खाली टाका आणि मग ती सेवा आपण चालू करायची आहे. त्या ठिकाणी तुम्हाला नॉनव्हेज चालणार नाही किंवा मांसाहार तुम्ही वर्ज्य करायचं आहे. परांना आपल्याला वर्ज्य करायचं आहे, दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही. पण तुम्ही तर माहेरी जात असणार किंवा ज्या ठिकाणी स्वामी भक्त आहेत, जे स्वामी सेवेकरी आहेत, आपल्याला स्वामी सेवेकरांचं त्या घरचं जेवण वगैरे परांना आपल्याला चालू शकतं. पण ज्या ठिकाणी स्वामी सेवा केली जात नाही किंवा त्या ठिकाणी खूप असं निगेटिव्ह एनर्जी असेल किंवा सकारात्मक आपल्याला वाटत नाही, त्या घराचं आपण अन्न नाही घ्यायचं. आणि ही सेवा आपल्याच घरी केली गेली पाहिजे. ज्यावेळेस आपण संकल्पयुक्त सेवा चालू करतो त्यावेळेस आपण आपल्याच घरी आपल्याला सेवा करायची असते. म्हणून तुम्ही आवर्जून तुम्ही तुमच्या इच्छेनुसार 21 दिवसांची महाराजांची तुम्ही उद्यापासून तरी चालू केलं तरी चालणार आहे. असं काही नाही की 21 दिवस, काही वेळेस आपल्याला अडचणी येतात, कुठे जायचं असतं, कुठे काहीतरी प्रॉब्लेम येणारच असतात, म्हणून तुम्ही उद्यापासूनही चालू केले तरी चालणार आहे. तर मी तुम्हाला सांगते की 28 फेब्रुवारी ते 20 मार्चपर्यंत आपल्याला ही लिखित नामस्मरणाची सेवा करायची आहे. आणि ह्या नामस्मरणामध्ये खूप जास्त ताकद आहे. नेहमी महाराज पण म्हणायचे की आपण आपल्या अंतःकरणाने जोपर्यंत आपण लिहितो त्यावेळेस आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत असतात. मग तुमची इच्छा कोणतीही असो, तर तुम्ही ही सेवा करून बघा, तुम्हाला खूप सुंदर अनुभव येतील आणि बऱ्याच जणांना खूप सुंदर अनुभव पण आलेले आहेत. तर तुम्ही ही सेवा आवर्जून करा. तर आजची सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.